देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळवणारा एक चेहरा, पेपर लीक विरोधात आक्रमक भूमिका घेणारा एक तरुण आणि त्याच तरुणावरती भर आंदोलनात झालेला हल्ला. जयपूरमध्ये नेमकं काय घडलं, अभिजित दिपकेंना मारहाण कोणी केली आणि या संपूर्ण प्रकरणामागे फक्त विरोध होता की राजकीय सूड? नमस्कार, मी कल्पेश आणि आपण पाहत आहात द मराठी रिपोर्ट. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती एक नाव सतत चर्चेत आहे. ते नाव म्हणजे अभिजित दिपके यांचं. कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJPची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी त्या पार्टीची खिल्ली उडवली, पण काही दिवसातच हजारो तरुण या आंदोलनाशी जोडले गेले. पेपर लीक, भरती प्रक्रियेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हे मुद्दे घेऊन अभिजित दिपके मैदानात उतरले. सुरुवात झाली दिल्लीच्या जंतर मंतर पासून, त्यानंतर पुणे, अमृतसर, बंगळुरू, लखनौ आणि आता जयपूर. प्रत्येक आंदोलनासोबत गर्दी वाढत गेली, समर्थक वाढत गेले आणि अभिजित दिपके हे नाव आणखी चर्चेमध्ये येत गेलं. दरम्यान पुण्यातील आंदोलनात दिपकेंनी एक मोठी घोषणा केली. 11 जून पर्यंत जर का केंद्रीय मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर देशभर आंदोलन आणखी तीव्र केले जातील, असा इशारा अभिजित दिपके यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर 15 जून रोजी जयपूरमध्ये मोठ्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं. ठिकाण होतं शहीद स्मारक. दुपारपासूनच आंदोलनस्थळी गर्दी वाढू लागली. विद्यार्थी, तरुण आणि समर्थक मोठ्या संख्येनं तिथं पोहोचत होते. हातात बॅनर होते आणि घोषणाबाजी देखील सुरू होती. पण मंडळी, पेपर लीक बंद करा, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, अशा घोषणा संपूर्ण परिसरामध्ये घुमत होत्या. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, कारण आयोजकांना मोठी गर्दी अपेक्षित होती. मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वीच वातावरण हे मोठ्या प्रमाणावरती तापलं. 2 गटांमध्ये वाद झाला, बाचाबाची झाली आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. काही लोकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याच वेळी काही लोकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या, पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आंदोलन हे पुन्हा सुरू झालं. संध्याकाळी सुमारे 4:45 वाजता अभिजित दिपके आंदोलनस्थळी पोहोचले आणि त्यानंतर वातावरण पूर्णपणे बदललं. घोषणांचा आवाज हा मोठ्या प्रमाणावरती वाढला. समर्थकांचा उत्साह शिगेला पोहोचला. काही कार्यकर्त्यांनी अभिजित दिपकेंना खांद्यावरती उचलून घेतलं. लोक त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. कोणी फोटो काढत होतं, कोणी सेल्फी घेत होतं, तर कोणी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे सरकत होतं. सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं दिसत होतं, परंतु पुढच्या काही सेकंदात संपूर्ण चित्र बदललं. गर्दीतून काही तरुण पुढे आले. पहिल्या नजरेत तेही समर्थकच वाटले होते. अभिजित दिपकेंनी त्यांच्याकडे हात पुढे केला, मात्र अचानक एक तरुणानं त्यांच्या कानशिलात लगावली आणि दुसऱ्या तरुणानं त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न केला. काही क्षणांसाठी संपूर्ण आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. लोकांना नेमकं काय घडतं हे समजलं नाही. मात्र दिपकेंचे समर्थक तात्काळ पुढे आले. हल्ला करणाऱ्या तरुणांना पकडण्यात आलं. त्यांना गर्दीतून बाहेर नेण्यात आलं. काही वृत्तांनुसार त्या तरुणांचाही जमावाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. घोषणांची जाग आरडाओरडीनं घेतली. आंदोलनस्थळी धावपळ सुरू झाली आणि काही वेळासाठी कार्यक्रम विस्कळीत झाला. पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला, हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आणि परिस्थिती ही संपूर्णपणे नियंत्रणात आणली. मात्र इथेच आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका तरुणानं माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, अभिजित दिपके देशामध्ये असंतोष पसरवत आहे. पेपर लीक हा फक्त बहाणा आहे. तसंच त्यानं स्वतःला राष्ट्रवादी विचारांचा असल्याचं सांगितलं. मात्र कोणत्याही राजकीय पक्षाशी माझा कुठलाही संबंध नाही, असा दावा देखील त्याने केला. दरम्यान अभिजित दिपके यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कोणालाही मारू नका. ज्यांनी मला मारलंय त्यांच्यावरती हात उचलू नका. आपल्याला शांततेच्या मार्गाने लढायचं आहे.
या वक्तव्यानंतर आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा करण्यात आली आणि घोषणाबाजी सुरू राहिली. त्या प्रकरणात पोलिसांनी राकेश, रोहित, वैष्णव, अजय यांच्यासह आणखीन काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सध्या चौकशी देखील सुरू आहे. मात्र या घटनेनंतर काही मोठे प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत. हा हल्ला अचानक झाला होता का, की त्यामागे काही नियोजन होतं? अभिजित दिपके यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही जण अस्वस्थ झाले आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं, 20 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनामध्ये काय घडणार? कारण अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलं आहे, लढा हा थांबणार नाही, आंदोलन सुरूच राहणार आणि मग धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी ही देखील सुरूच राहणार. आता या प्रकरणाचा तपास नेमका काय सांगतो? हल्लेखोरांच्या चौकशीत काय समोर येतं आणि पुढील आंदोलनांना किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावरती नेमकं तुमचं मत काय आहे? अभिजित दिपकेंवर झालेला हल्ला तुम्ही कसा पाहता? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल द मराठी डिकोड ला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.